नमस्कार. आज वसईतील विद्यावर्धिनी इंजिनिअरिंग कॉलेज ह्या ठिकाणी एक कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आणि त्या आयोजनाचं उद्घाटन करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे आलेले. आत्ताच नुकता ह्या कॉन्फरन्सचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याबद्दल ह्या कॉलेजचे प्रिन्सिपल आणि इतर सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्याबद्दल आपल्याला सर काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. सर, आजच्या ह्या कॉन्फरन्स विषयी तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर आशिष वनमाळी. आमच्या विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे ही IC380 ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स होत आहे. जवळजवळ 1200 पेपर्स या कॉन्फरन्ससाठी आले होते आणि त्यातनं साधारणपणे एक 300 पेपर फायनल राऊंडसाठी सिलेक्ट झालेले आहेत. वेगवेगळ्या देशातनं म्हणजे जवळजवळ 8 परदेशातनं पेपर्स आलेले आहेत. देशातल्या विविध भागातले रिसर्चर्स आपले शोधनिबंध इथे सादर करणार आहेत आणि याच्यातून एक चांगला भारत घडवण्याचा, एक उन्नत भारत घडवण्याचा आणि जी टेक्नॉलॉजी आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. विद्यावर्धिनी मॅनेजमेंट यासाठी नेहमीच कार्यरत राहिलेली आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सपोर्टखाली ही कॉन्फरन्स आता येथे होत आहे. आणि मला नक्की आशा आहे की यातून जे पेपर्स होतील, यातून जे तंत्रज्ञान डेव्हलप होईल ते देशातील आणि जी आपली जनता आहे, सर्वसामान्य जनता आहे, त्यांच्या विकासासाठी कामाला येईल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. मॅडम, आजच्या कॉन्फरन्ससाठी कोणता विषय ठेवलेला का? यामध्ये 5 वेगवेगळे ट्रॅक्स आहेत. IoT, AIML, नंतर सायबर सिक्युरिटी, असे 5 ट्रॅक्स वेगवेगळे ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे म्हणजे बरेच लोक त्याच्यात पार्टिसिपेट करत आहेत. 200हून अधिक जास्त लोक आहेत. मॅडम, आज आपल्या देशामध्ये सायबर सिक्युरिटीचा फार मोठा भयानक प्रश्न आहे आणि तो विषय तुम्ही घेतलाय, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगा? सायबर सिक्युरिटीमध्ये विविध प्रकारचे पेपर आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आता जी डेव्हलपिंग टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यावरती शोध निबंध विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत आणि ते इथे सिलेक्ट झाले आहेत. त्यामुळे नक्कीच आशा आहे की खूप चांगली टेक्नॉलॉजी आपल्याकडे आता मिळणार आहे. मॅडम, तुम्हाला काय वाटते की आता एवढ्या सर्व मुंबईतील इतर कॉलेजपैकी आपलं ह्या कॉलेजचं निवड झाल्यामुळे तुम्हाला कसं वाटतंय? नाही, नक्कीच चांगला ॲडव्हान्टेज मिळणार आहे मुलांना पण आणि बाहेरच्या देशातल्या मुलांना पण, की एक चांगलं कॉन्फरन्स इकडे होत आहे अँड दॅट विल बी व्हेरी गुड फॉर एव्हरीवन. तर आपण बघितलं ह्या ठिकाणी जे काही कॉन्फरन्स आयोजित केलेलं आहे त्यामध्ये अलग अलग नवीन विषय दिलेले आहेत, परंतु त्यामध्ये प्रामुख्याने सायबर क्राईम ह्या विषयी देखील ह्या लोकांनी भरपूर चांगला विषय मानलेला आहे. आणि ह्या विषयानंतर आज जे काही शोध निबंध ह्यातून निघतील आणि जे समोर येतील त्यातून इतर ठिकाणी ह्याच विषयावरती वेगवेगळ्या प्रकारचे धडे दिले जातील आणि त्याच्यातून आपल्या देशाला देखील फायदा होणार आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.